विज्ञान अजून सुद्धा पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यापैकी बरेच लोक सुद्धा ठेवत नसतील. पण आज मी एक अशी खरी घडलेली घटना सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही सुद्धा पुनर्जन्मावर विश्वास ठेवायला भाग पडा. उत्तर प्रदेशातील 2 वर्षाचा मुलगा जन्मदात्या आईवडिलांना म्हणायचा, माझे आईवडील तुम्ही नाही तर ते आग्र्याला राहतात, मी चुकून तुमच्याकडे आलोय. त्याचं नाव होतं टिटू सिंग. तो म्हणायचा की माझ्याच घराबाहेर फियाट गाडीमध्ये माझा गोळ्या झाडून खून झाला होता आणि खरोखरच आग्र्यामध्ये एका व्यक्तीचा त्याच्याच घराबाहेर त्याच फियाट गाडीमध्ये गोळ्या झाडून खून झाला होता. त्यावेळेस त्याला इथे गोळी लागली होती आणि दुसऱ्या बाजूने कानाच्या पाठीमागून बाहेर निघाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिटूच्या डोक्यावर सुद्धा त्याच ठिकाणी जन्मखून आहेत जिथे त्या व्यक्तीला गोळी लागली होती. नेमका हा काय प्रकार आहे, चला समजून घेऊया. त्याआधी वारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साल होतं 1985. आग्र्यापासून 17 किलोमीटर लांब एक बाड नावाचं गाव आहे. त्या गावात तोरण सिंग म्हणजेच टिटू नावाच्या मुलाचा जन्म झाला. तो 2 वर्षाचा सुद्धा झाला नव्हता तरी सुद्धा तो व्यवस्थित बोलायला लागला होता. प्रत्येक आई वडिलांसाठी ही आनंदाचीच गोष्ट असते की आपला मुलगा बोलायला लागलाय. पण टिटूच्या घरच्यांना आनंद होण्याऐवजी चिंता वाटू लागली होती. कारण टिटू जेव्हा 2 वर्षाचा झाला होता तेव्हा खूप विचित्र गोष्टी बोलायचा. तो म्हणायचा, माझ्या वडिलांना सांगा की माझ्या बायकोची आणि मुलांची व्यवस्थित काळजी घ्या. मला इथं चांगलं जेवण मिळतंय परंतु मला त्यांची काळजी वाटते. जेव्हा टिटूच्या आईनं विचारलं की तू कुणाबद्दल बोलतोयस तर टिटू म्हणाला की मी माझ्या खऱ्या कुटुंबाबद्दल बोलतोय. ते आग्र्यात राहतात. तो त्यांच्या आई वडिलांना म्हणायचा की तुम्ही माझे खरे आई वडील नाही आहात, माझे खरे आई वडील तर आग्र्यात राहतात. तो हम लोग इस पे शक करते थे. हम पूछते थे कि हम कौन है तो ये बताता था कि हम तुम्हारे घर के नहीं है. तो रडायचा आणि त्याच्या आईला म्हणायचा, मी इथं चुकून आलोय, मला माझ्या घरची खूप आठवण येतेय, मला आग्र्याला जायचंय. सुरुवातीला सगळ्यांनी लहान मुलगा म्हणून त्याच्या अशा बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता टिटू 5 वर्षाचा झाला होता. टिटू आता ज्या गोष्टी बोलायला लागला होता ते ऐकून त्याच्या आई वडिलांना आश्चर्याचा धक्काच बसला. एक दिवस टिटू म्हणाला की त्याचं खरं नाव सुरेश वर्मा आहे आणि त्याच्या बायकोचं नाव उमा आहे. त्याला 2 मुलं सुद्धा आहेत. एकाचं नाव रोमू आणि दुसऱ्याचं नाव सोमू आहे. त्याचा आग्र्यात बंगला आहे आणि सदर बाजार मध्ये सुरेश रेडिओ नावाचं एक दुकान सुद्धा आहे. क्या टीवी रेडियो वीडियो सच है. इनकी दुकान है वो. मेरी एवढंच नाही तर टिटूने हे सुद्धा सांगितलं की संध्याकाळच्या वेळी तो गाडीमधून येत असताना 2 लोकांनी त्याला गोळी मारली ज्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेले आणि नंतर त्याच्यावर अंतिम संस्कार केले गेले. कभी कहता है मेरे गोली मारी, कभी कहता है मेरे माता पिता तुम नहीं हो, कभी कहता है मुझे हॉस्पिटल ले जाने के बाद में शमशान भूमि ले गए, शमशान भूमि में आग लगा दी, आग लगाने के बाद में लोगों ने पानी डाल दिया. मागच्या 3 वर्षापासून त्याचे घरचे त्याची ही बडबड ऐकत आले होते. असा प्रकार टिटूच्या आई वडिलांनी सुद्धा पहिल्यांदाच पाहिला होता. एक 5 वर्षाचा मुलगा आपली बायको आणि 2 मुलं आहेत अशा गोष्टी बोलतो. शिवाय हे पण सांगतो की त्याच्या मागच्या जन्मात कसा खून झाला होता. हे ऐकून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. आता टिटूची ही गोष्ट अख्ख्या गावात पसरली होती आणि गावात सर्वांना एकच वाटत होतं की टिटूला भूतानं झपाटलंय. भूत प्रेताची गोष्ट तर आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा येते. टिटूच्या बाबतीतही असंच घडलं. टिटू 5 वर्षाच्या वयानुसार खूप वेगळा बनत चालला होता. त्याच्याच वयाच्या मित्रांसोबत तुलना केली तर टिटूचं बोलणं आणि वागणं हे खूप प्रौढ माणसासारखं झालं होतं. तो त्याच्या आई वडिलांच्या गरिबीची चेष्टा करायचा. तो त्याच्या आईला म्हणायचा की माझी बायको तुझ्यासारख्या अशा फाटक्या आणि जुन्या साड्या नाही घालत, ती 2,500 रुपयांची साडी घालते. शिवाय तो हे सुद्धा म्हणायचा की मी असल्या घाणेरड्या घरात राहू नाही शकत, मी माझ्या बंगल्यात राहायला जाणार आहे. मम्मी मेरी उमा तो 2,000 की साड़ी पहनती है, तुम गंदी धोती के बाहर मत जाओ करो. हम भगवान ज्यादा है, तुम मम्मी गरीब हो, हमें ना अच्छा लगा, तू कमो के तो कात नको मकानों में हो. आणि तो अगदी मोठ्या माणसासारखं सुटकेस काढून त्यामध्ये कपडे भरायला सुरुवात करायचा. ज्यावेळेस घरचे त्याला ओरडून थांबवण्याचा प्रयत्न करायचे त्यावेळेस तो त्यांना घरातून पळून जाण्याची धमकी द्यायचा. तो कधीच चालत किंवा बसने जायला तयार नसायचा. तो म्हणायचा, मला माझ्या कारमधून जायचंय, माझी फियाट गाडी कुठे आहे, मला माझी स्वतःची कार होती ती कुठे आहे.
टिटू आपल्या 6 भावंडांमध्ये सगळ्यात छोटा होता आणि त्याचं या प्रकारचं वागणं त्याच्या आईवडिलांना खूप काळजीत टाकायचं. टिटू त्याच्या भावंडांना आणि आईवडिलांना कुणालाच आपलं मानत नव्हता. टिटू म्हणायचा की मी तुमच्या इथे फक्त दिवस मोजतोय और हमेशा इसी रट में लगा रहता है कि मैं आपके यहाँ तो दिन काट रहा हूँ. टिटूच्या वडिलांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती काढण्यासाठी त्यांचा सर्वात मोठा मुलगा अशोकला आग्र्याला पाठवलं. या सगळ्या गोष्टी नेमक्या कुठून येत आहेत, टिटू असं का बोलत आहे, तो बोलतोय ते खरंच घडलंय का, हे पाहण्यासाठी टिटूचा भाऊ अशोक आपल्या मित्रासोबत आग्र्याला आला आणि तो आग्र्याच्या सदर बाजारामध्ये फिरू लागला. कारण टिटू नेहमी म्हणायचा की सदर बाजारात सुरेश रेडिओ या नावानं त्याचं एक दुकान आहे. पण संपूर्ण सदर बाजार फिरून झाला तरीही कुठंच ते दुकान सापडलं नाही. त्यामुळे अशोक आणि त्याचा मित्र थकून एका ठिकाणी बसलेच होते. तेवढ्यात त्यांना समोर एक बोर्ड दिसला ज्यावर लिहिलं होतं सुरेश रेडिओज. हे तेच नाव होतं ज्या दुकानाचा उल्लेख टिटू सारखा करायचा. हे पाहून अशोकला धक्का बसला आणि त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं की टिटू जे सांगत होता ते सगळं खरं होतं की काय, त्याचा खरंच पुनर्जन्म झालाय का, की हा फक्त योगायोग आहे. स्वतःला थोडं सावरून अशोक त्या दुकानात गेला. आत एक महिला होती. अशोकने तिचं नाव विचारलं आणि त्याला अजून एक धक्का बसला. त्या महिलेचं नाव होतं उमा, जिला टिटू स्वतःची बायको म्हणत होता. अशोकने उमाकडून सुरेशबद्दल अजून थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. उमानं त्याला सगळं सांगितलं. साल होतं 1983. सुरेश वर्मा हा आग्र्याचा एक बिझनेसमॅन होता. त्याचं आग्र्याच्या सदर बाजारात सुरेश रेडिओ नावाचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान होतं. सुरेशचा आग्र्यामध्ये बंगला होता. तिथं तो आपली पत्नी उमा, 2 मुलं, आई वडील आणि आपल्या भावंडांसोबत राहत होता. एके दिवशी सुरेश आपल्या फियाट गाडीने घरी येत होता. त्या ठिकाणी अगोदरच 2 गुंड सुरेशचा घात लावून बसले होते. सुरेशने त्याची गाडी आपल्या घराच्या गेट समोर आणून उभी केली आणि हॉर्न वाजवतच होता तेवढ्यात त्या 2 गुंडांनी सुरेशच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. त्या गोळ्यांचा आवाज ऐकून जोपर्यंत घरातले लोक बाहेर येत होते तोपर्यंत सुरेशचा जाग्यावरच मृत्यू झाला आणि ते दोघे गुंड पळून गेले होते. ही गोष्ट 1983 ची असल्यामुळे त्यावेळी आसपास एवढे जास्त लोक राहत नसायचे आणि वरून ती संध्याकाळची वेळ होती. त्यामुळे तिथं एकही साक्षीदार नव्हता ज्यानं त्या दोघांमधील एकाला तरी पाहिलं असेल. त्यामुळे कुणालाही शिक्षा न करता पोलिसांनी ही केस बंद करून टाकली. सुरेशचा मृत्यू झाला होता. त्याच्या माघारी 2 मुलं, म्हातारे आई वडील आणि पत्नी उमा होती. आता घरची जबाबदारी संपूर्णपणे उमावर येऊन पडली होती. त्यामुळे सुरेश रेडिओ हे दुकान आता उमा सांभाळत होती. उमाने सांगितलेली सगळी गोष्ट ऐकून अशोकच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण ज्या ज्या गोष्टी उमा सांगत होती त्या सगळ्या गोष्टी टिटू बोलायचा. बायकोचं नाव, मुलांची नावं, सुरेशचा मृत्यू कसा झाला, सगळं आहे असं. उमा अशोकला विचारत होती, तू हे सगळं का विचारतोय. आता वेळ होती उमाला धक्का बसण्याची. अशोकने सांगितलं तो आग्र्यापासून 17 किलोमीटर लांब बाढ ह्या गावात राहतो. अशोकने आग्र्याला यायचं कारण सविस्तर सांगायला सुरुवात केली. परंतु पुनर्जन्म वगैरे अशा गोष्टींवर विश्वास सहजासहजी कुणीच ठेवत नाही. उमाच्या बाबतीतही तसंच झालं. उमा म्हणाली की असू शकतं टिटूने हे सगळं न्यूजपेपरमध्ये वाचलंय, कारण ही घटना त्यावेळीची सर्वात मोठी घटना होती. पण अशोकने उमाला सांगितलं की टिटू या सगळ्या गोष्टी तेव्हापासून सांगतोय ज्या वयात मुलं व्यवस्थित बोलू सुद्धा शकत नाहीत. या गोष्टी ऐकून उमा आश्चर्यचकित झाली. उमासाठी ही परिस्थिती आता थोडी विचित्र वाटत होती. तिच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं आणि त्यामुळे ती पूर्णपणे गोंधळून गेली. उमाने आपल्या सासू सासऱ्यांना म्हणजे सुरेशच्या आईवडिलांना ही सगळी गोष्ट सांगितली. तेही आश्चर्यचकित झाले. अशोकला आता टिटूची अजून एक परीक्षा घ्यायची होती. त्याने सुरेशच्या कुटुंबाला त्याच्या गावी म्हणजेच बाढला यायला सांगितलं. अशोक म्हणाला की न सांगता आपण घरी गेलो तर बघूया टिटू तुम्हाला ओळखतो की नाही आणि तुम्ही सुद्धा त्याला काही प्रश्न विचारा. आता थोडी बेचैनी, वाढलेली धडधड आणि डोक्यात विचारांचं वादळ घेऊन सुरेशचं कुटुंब अशोक सोबत त्याच्या गावी टिटूला भेटायला निघालं. तोच टिटू ज्यामध्ये त्यांना त्यांचा सुरेश पुन्हा बघायला मिळणार होता. सुरेशचं कुटुंब टिटूच्या घरी पोहोचलं. त्यावेळी टिटू घरात जेवण करत होता आणि जसं त्याने सुरेशच्या कुटुंबाला पाहिलं तसा तो जेवता जेवता धावत बाहेर आला आणि सर्वांच्या गळ्यात पडला आणि खुश होऊन म्हणाला, बघा माझे आई वडील आलेत. टिटू जन्मदात्या आई वडिलांना सांगू लागला की हे माझे खरे आई वडील आहेत. उमा आई, पापाजी आहे, माताजी आई, सगळं आहे. त्याची नजर जशी उमावर पडली तसा तो जरासा लाजला.
इथं लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे एक 5 वर्षाचा मुलगा एका प्रौढ व्यक्तीसारखा वागत होता. त्यानं उमाला इशाऱ्यांनी त्याच्या शेजारी बसायला सांगितलं आणि स्वतःच्या मुलांची विचारपूस करू लागला. टिटू उमासोबत ढोलपूरच्या यात्रेत दोघांनी घालवलेल्या क्षणांविषयी बोलू लागला. हे ऐकून उमा आश्चर्यचकित झाली, कारण हे बोलणं फक्त उमा आणि सुरेश यांच्यामध्येच झालं होतं. टिटूचं लक्ष बाहेर उभ्या असलेल्या मारुती कारकडे गेलं, ज्यामधून सुरेशचं कुटुंब आलं होतं. ती कार बघून टिटू म्हणाला, माझी फियाट कार कुठे? नंतर टिटूला त्याच्या वडिलांनी सांगितलं की ती कार त्याच्या मृत्यूनंतर विकून टाकली. त्यानंतर एकदम स्टाईलमध्ये टिटू त्या कारमध्ये बसला आणि कारमध्ये असलेला रेडिओ सुरू केला, अगदी त्याच स्टाईलमध्ये ज्या स्टाईलमध्ये सुरेश करायचा. एवढंच नाही तर सुरेशच्या भावाच्या मदतीने ती कार टिटूने थोडी दूरपर्यंत चालवून सुद्धा आणली. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की याच्या आधी टिटूने कधी कार बघितली सुद्धा नव्हती, कारण तो गावात राहत होता. तिथं कुणाकडे अशी कार सुद्धा नव्हती. पण त्याच्या वागण्यावरून असं वाटतच नव्हतं की तो नवीन काहीतरी करतोय. आता टिटूला वाटलं की मी माझ्या कुटुंबाबरोबर म्हणजे सुरेशच्या कुटुंबाबरोबर आग्र्याला जाईल. पण त्याला आग्र्याला जाण्यापासून त्याच्या आई वडिलांनी अडवलं. तेव्हा तो आईवर खूप भडकला, त्याच्या वडिलांबरोबर भांडू लागला. त्याचे जे खरे आई वडील होते चंदा सिंग, त्यांना पळत जाऊन त्यानं मिठी मारली आणि त्याला न्यायची विनंती केली. पण चंदा सिंग यांनी प्रेमानं त्याला समजावलं की मी जेव्हा परत येईन तेव्हा नक्की तुला घेऊन जाईल. त्यानंतर टिटूची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला त्याच्या पुनर्जन्मात ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या आठवतात का ते बघण्यासाठी आग्र्याला बोलवायचं असं ठरवण्यात आलं. आतापर्यंत टिटूने त्याच्या पत्नीला आणि त्याच्या आई वडिलांना ओळखलं होतं. जी मेरा फोटो है सुरेश का, पहले को ये आपको है. एवढंच नाही तर टिटू आणि पत्नीमध्ये जे खाजगी बोलणं झालं होतं ते सगळं टिटूने त्याच्या पत्नीला सांगितलं होतं, जे फक्त त्या दोघांनाच माहीत होतं. आता या सगळ्यावरून हे स्पष्ट झालं होतं की टिटूला हे कोणी बोलायला सांगितलंय किंवा कुठून वाचून त्याने या गोष्टी सांगितल्यात असं नव्हतं. पण या सगळ्यामध्ये टिटूच्या आईवडिलांची चिंता मात्र खूप वाढत होती, कारण तो दुसऱ्यांनाच आपले आईवडील मानत होता. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत होतं. त्यांचं पण बरोबरच होतं, कारण कुठल्या आईवडिलांना आवडेल की आपल्याला सोडून दुसऱ्यांना आपला मुलगा आईबाप मानतोय. आता पुढच्या परीक्षेनुसार टिटूला आग्र्याला नेलं. त्यावेळी टिटूची दिशाभूल करण्यासाठी आधी एक प्लॅन करण्यात आला. टिटूच्या भावांनी गाडी दुकानावर न थांबवता तिथून खूप वेगाने दुकानासमोरून गाडी नेली. त्यांना हे बघायचं होतं की तो दुकान ओळखतोय की नाही. पण जशी कार दुकानासमोरून पुढे गेली तेवढ्यात टिटू म्हणाला, अरे थांबा थांबा, आपलं दुकान तर मागेच राहिलंय, पुढे कुठे चाललाय? टिटूने आग्र्याचं मार्केट, दुकान, रस्ता हे सगळं कारच्या आतूनच ओळखलं होतं. आता वेळ होती टिटूला दुकानात नेण्याची. तो दुकानात जाण्यासाठी गाडीतून उतरला तेव्हा त्याची चाल एका लहान मुलाप्रमाणे नव्हती, तर तो एका मोठ्या माणसाप्रमाणे चालत होता. टिटू दुकानाच्या आत गेला आणि त्याचा रुबाब असा होता की तो त्या दुकानाचा मालकच आहे. सुरेशच्या बायकोने सांगितलं की त्याची खुर्चीवर बसण्याची स्टाईल आणि कागदपत्र हाताळण्याची स्टाईल हुबेहूब सुरेश सारखीच होती. आता तर सुरेश हाच टिटू आहे हा विश्वास अगदी ठाम झाला होता. तरी एक तिसरी परीक्षा टिटूची बाकी होती. आता टिटूला सुरेशच्या घरी न्यायचं ठरलं, परंतु घरी आणण्यापूर्वी सुरेशच्या 2 मुलांना गल्लीतल्या काही मुलांसोबत खेळायला पाठवलं. मुलं जास्त होती जेणेकरून टिटू ओळखणार नाही की यामधली कुठली 2 मुलं सुरेशची आहेत. पण ही परीक्षा सुद्धा टिटूने पास केली. एवढ्या सगळ्या मुलांमध्ये सुद्धा टिटूने सुरेशच्या 2ही मुलांना ओळखलं. आता या सगळ्या पुराव्यांनुसार हे कन्फर्मच झालं होतं की टिटू हा सुरेश वर्माचा पुनर्जन्म आहे. पण ही गोष्ट इथंच संपत नाही, कारण ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशभर पसरली. संपूर्ण मीडियामध्ये या गोष्टीची चर्चा सुरू झाली. ही बातमी प्रोफेसर एन.के. चड्डा यांना मिळाली. प्रोफेसर चड्डा आयन स्टीव्हन्सन यांच्याबरोबर एका रिसर्च टीममध्ये होते. आयन स्टीव्हन्सन हे व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमध्ये अत्यंत हुशार आणि रिस्पेक्टेड प्रोफेसर होते आणि पुनर्जन्मावर केलेल्या संशोधनासाठी हे खूप प्रसिद्ध होते. त्यांनी पुनर्जन्मावर आधारित पुस्तक सुद्धा लिहिलेली होती. इयान स्टीव्हन्सन यांच्या सांगण्यावरून डॉक्टर अँटोनिया मिल्स या टिटूच्या केसचा अभ्यास करू लागल्या. त्या इयान स्टीव्हन्सन यांच्या सोबत एकाच ठिकाणी कामाला होत्या. त्यांनी टिटू सोबत राहून अभ्यास सुरू केला.
केला. त्यांच्या अभ्यासादरम्यान हे लक्षात आलं की सुरेशच्या घरच्यांनी सुरेशचा स्वभाव खूप चिडचिडा होता आणि तो छोट्या छोट्या गोष्टींवर भडकायचा असं सांगितलं होतं. आणि टिटू सुद्धा हळूहळू तसाच बनत चालला होता जसा सुरेश वागायचा. असाच एक प्रसंग मेल्स यांनी आपल्या रिसर्च पेपरमध्ये लिहून ठेवलाय की एकदा टिटू बरोबर डॉक्टर मेल्स बांगड्या घेण्यासाठी दुकानामध्ये गेल्या होत्या. तेव्हा टिटू दुकानाच्या मालकावर भडकला आणि त्याला धमकी दिली की मेल्स ह्या माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अजिबात पैसे घ्यायचे नाहीत आणि मला ते खपणार नाही. आता टिटूच्या सगळ्या घटनेतला एक महत्वाचा प्रश्न येतो की टिटूला सुरेशची हत्या करणारे लोक माहित आहेत का? टिटूने त्यावेळी त्यांचा चेहरा बघितला होता का? टिटू खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा करणार होता ज्यावर संपूर्ण मीडियाचं आणि देशाचं लक्ष लागलं होतं. आणि टिटूने सांगितलं की त्याच्यातल्या एका माणसाचा चेहरा मी बघितलाय आणि तो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून टिटू बरोबरचाच एक बिझनेसमॅन होता. आग्रा पोलिसांनी ही केस मनावर घेतली आणि टिटूच्या सांगण्यावरून त्या माणसाला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी झाली. चौकशी दरम्यान त्या माणसाने त्याचा अपराध कबूल केला. कोर्टमध्ये बंद केलेली केस पुन्हा उघडली गेली आणि त्या केसचा मुख्य साक्षीदार होता टिटू. कोर्टच्या इतिहासात अशी पहिलीच वेळ होती ज्याच्यामध्ये पुनर्जन्माची केस कोर्टासमोर दाखल झाली होती. कोर्टामध्ये टिटूने साक्ष दिली आणि हत्येचा संपूर्ण प्रसंग डिटेलमध्ये सांगितला. अजून 2 महत्त्वाचे पुरावे होते. एक म्हणजे सुरेशचे पोस्टमार्टम रिपोर्ट आणि दुसरा म्हणजे टिटूच्या शरीरावरच्या जन्मखुणा. सुरेशला जिथे गोळी मारली होती आणि जिथून ती गोळी बाहेर आली होती त्या दोन्ही पॉइंटवर आणि तिथेच त्याच आकाराच्या जन्मखुणा टिटूच्या डोक्यावर होत्या. आयन स्टीव्हन्सन यांच्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की जन्मखुणा आणि पुनर्जन्म यांचा संबंध असतो आणि हिंदू धर्मात सुद्धा असंच लिहिलेलं आहे. शिवाय मिल्स यांनी टिटूच्या संदर्भात केलेला रिसर्च सुद्धा कोर्टमध्ये दाखवण्यात आला. या सगळ्या पुराव्यानुसार आग्रा कोर्टने हे मान्य केलं की सुरेशचा पुनर्जन्म झालेला आहे आणि सुरेश हाच टिटू आहे आणि सुरेशची हत्या करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा मिळाली. सुरेशची हत्या करणाऱ्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की सुरेश पुनर्जन्माच्या माध्यमातून परत येईल आणि आपल्या हत्येचा बदला घेईल. आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न हा पुढे टिटूचं काय झालं? टिटू आपल्या जन्म दिलेल्या आई वडिलांसोबत राहिला की सुरेशच्या आई वडिलांकडे परत गेला? सुरेशचा टिटू म्हणून जरी पुनर्जन्म झाला असेल तरी सुद्धा त्याचं रूप वेगळं होतं. तो लहान मुलाच्या अवस्थेत होता आणि त्याची पत्नी सुद्धा त्याला तसं नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती आणि आपल्या आई वडिलांपासून त्याचा मुलगा हिरावून घेणं हे सुरेशच्या वडिलांना पटणारं नव्हतं, कारण आधीच मुलगा गेल्याचं दुःख काय असतं हे त्यांनी अनुभवलं होतं. म्हणूनच टिटू गावाकडेच त्याच्या आई वडिलांकडे राहिला. त्यानं पुढे शिक्षण घेतलं आणि तो प्रोफेसर झाला. आज सुद्धा टिटू यांना मागच्या जन्मीचं सगळं आठवतं. कधी कधी ते आग्र्याच्या आपल्या कुटुंबाला भेटायला सुद्धा जातात. आता टिटू यांचं म्हणणं आहे, हे जे झालं ते मागचा जन्म होता, आता मला आजचा जन्म जगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.